नाव आहे अजय सुरेश तेलंग 34 तेलंग वय 34 राहणार यवतमाळ. तर हे ॲक्च्युली त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला आलेले होते इथं आणि ती भेट झाली नाही, त्यामुळे रेल्वे स्टेशनला त्या दिवशी थांबलेले होते. दुसऱ्या दिवशी परत भेटणार होते ते. तर या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि बाळ फारच लहान होतं, त्यामुळे ही फार सिरियस गोष्ट होती आमच्यासाठी. त्या बाळाला शोधणं फार गरजेचं होतं. तर त्या दृष्टीनं 3 टीम पोलीस स्टेशनच्या तयार केल्या गेलेल्या होत्या. आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज पाहिले गेलेले होते. हे लोक कुठं गेले, काय गेले वगैरे त्याचा मागमूस काढण्यासाठी. त्याच्यामध्येच त्यांनी फोन कॉलही केल्याचं एका ठिकाणी CCTV फुटेजमध्ये दिसलं. उचलून नेते बाळाला एक व्यक्ती, तेही त्याच्यामध्ये दिसलेलं होतं. त्या दृष्टीनं थोडं दमदाटाचं पण याच्यामध्ये विश्लेषण केलं गेलं आणि CCTV फुटेज पाहिल्यावरती थोडंसं असं लक्षात आलं की हे एकट्या माणसाचं काम नसेल, ह्याच्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व असतील. त्या दृष्टीनं काही गाड्याही संशयित आम्हाला त्याच्यामध्ये दिसलेल्या होत्या. देन दमदाटा आणि त्या गाड्यांचं जे लोकेशन बदलत होतं ते चेक केलं असता काही ठिकाणी त्याच्यात साम्य दिसल्यावरती त्याच्यावरून ते गाडी ट्रेस केली, गाडी नंबर वगैरे. आणि ह्या लोकेशनवरून टीमचं आम्हाला लक्षात आलं की बहुतेक विजापूरच्या कडे हे लोक गेलेले असावेत. 28ला संध्याकाळपर्यंत आम्हाला मॅक्झिमम ह्या ट्रेस लागलेला होता. दॅट टाईम मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता, परंतु तो ट्रेस लागल्यामुळं आम्ही इमिजिएट ऑफिसर रवाना केला विजापूरला. आणि विजापूरला गेल्यानंतर तिथं आमच्या टीमला लक्षात आलं की त्या नंबरवरून की एक चंद्रशेखर मल्लप्पा नडगंडी वय 24, त्याचा धंदा चालक म्हणून तो काम करतो, जंबगी विजापूर इथला आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतल्यावरती त्याच्याकडून कळलं की ते बाळ विकलं गेलेलं आहे. त्या बाळाला त्यांनी 3 लाखाला विकलेलं होतं आणि विकलेली व्यक्ती ही सोलापूरची होती, सुभाष सत्ताप्पा कांबळे वय 55, लांबगी सोलापूर इथली राहणारी होती. आणि तिला ते विजापूरमध्येच त्यांनी नेऊन विकलेलं होतं आणि ती व्यक्ती अजून हॉटेलमध्येच होती. मग त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. तिथल्या एका लॉजमध्ये ती व्यक्ती बाळाबरोबर मिळून आली. हे सगळं घेऊन टीम आमची परत आली. तर ह्याच्यातला हा जो आरोपी आहे एक आणि ज्यांनी विकत घेतलं त्या बाळाला 3 लाखाला, हे दोघं आत्ता आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आता आज त्यांची पोलीस रिमांड मिळालेली आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी मिळालेल्या आहेत, पण त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाकी गोष्टी अजून उघडकीस येतील. परंतु एकूणच ही बाळांची चोरी करणारी टोळी आहे हे याच्यामध्ये निदर्शनास येत आहे. आमच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील. आणि हे अतिशय म्हणजे 27ला रात्री ही गोष्ट झाल्यानंतर 28पर्यंत ट्रेस करून 29पर्यंत बाळ आणि आरोपी सगळे ताब्यात आणलेले होते. एक अतिशय एक्सलंट इन्व्हेस्टिगेशन केलं गेलेलं आहे बनगार्डन पोलीस स्टेशनकडून. त्या बाबतीत माननीय पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार यांनी टीमचा 1 लाख रुपये बक्षीस देऊन सत्कारही केलेला आहे. आणि ही सगळी जी कारवाई आहे ही आयुक्त सर, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संदीप पवार, देन PI निंबाळकर साहेब, याचे IO आहेत चेतन धनवडे, DBचे रवी गावडे, देन मधाळे आणि बडे आहे, मंगेश बोराडे आहे, घोरपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू गुलवडे, विलास केकान, असं या सगळ्यांच्या पथकाने ही केलेली आहे. आणि आज बाळ त्यांच्या पालकांच्या ताब्यात पण आहे. त्याचं मेडिकल वगैरे केलं गेलेलं आहे बाळाचं, त्याची तब्येत वगैरे ह्या दृष्टीनं. आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात बाळ दिलं गेलेलं आहे. 2 आरोपी आमच्याकडे आहे. याच्यात अजून 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. ते ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. सुभाष कांबळेंच्या ॲक्च्युली मुलाची डेथ झालेली आहे. काही ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा मेलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते मूल पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आरोपींशी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि आरोपींनी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पण काही रक्कम घेतलेली होती. असं निष्पन्न झालेलं आहे की आम्ही तुम्हाला ते मेल जातीचं बाळ आणून देतो म्हणून. आणि त्यांना ते बाळ आपलं म्हणून पाहिजे होतं, कारण त्यांचं मूल बाळ कुणीच नव्हतं. तेच सांगते, ती टोळी आहे ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये असा एक जण आहे की जो पुण्यात राहतो, इथंच काहीतरी छोटी मोठी कामं करतो. त्यानं हे सगळं म्हणजे ह्या लोकांना इथं हे करून आणलेलं दिसतं आहे ह्या टोळीला. तो त्याच्यातलाच समाविष्ट असेल. म्हणूनच आम्हाला फर्दर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायचे की याच्यापूर्वी काही बाळं गेलेली आहेत का, त्या दरम्यानचे कुठून काय वगैरे. तो पुढचा भाग आहे मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टिगेशन. बाय कार गेलेले आहेत हे लोक. त्यांनी कार वापरलेली आहे याच्यामध्ये.
हां, कार हस्तगत केलेली आहे. कार पण ताब्यात घेतलेली आहे मी ती. अलंकार थिएटरच्या चौकामध्ये कार उभा होती. त्यांनी रेखी केलेली होती आधी 2 दिवस आणि त्या दिवशी पण ते बाळाच्या आई-वडिलांनी ते बाळ झोपलेलं होतं तिथंच. हा मेन जो एक आरोपी आहे ज्याला उचललं तो पण तिथंच झोपलेला होता जवळपासच. आणि ह्यांची झोप लागली की त्यांना पटकन बाळ उचललं निघून गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये दिसतंय CCTV फुटेजमध्ये. ते आता आमचं अजून इंट्रोगेशन करायचं आहे, सगळं डिटेल इंट्रोगेशन करायचं आहे. कारण तो कन्नड आहे, त्याला मराठी आणि दुसरी कुठलीच भाषा येत नाही आहे. तर आम्हाला आता ते दुभाषा करून सगळं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. काय हां, नाही तू स्वतः ड्रायव्हर आहे, कारचा तो ड्रायव्हरचा होता. तो ड्रायव्हरच आहे, ड्रायव्हरचंच काम करतो. तो तिकडचा आहे विजापूरकडचा. म्हणजे हे आता इंटरेस्टेड झालं आहे, चाललं आहे. म्हणूनच म्हटलं काही गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ते आता आम्ही विदाऊट सगळे प्रूफ मिळाल्याशिवाय आपल्यासमोर डिस्कस होत. ते अजून काही माहिती घेतलेली अजून तशी जवळपास 5-6 आरोपी आहेत. सुभाष कांबळे जो विकत घेणार आहे बाळाला, तसा काही संबंध नाहीये. फक्त त्यांना मूल पाहिजे होतं ह्याच्यावरती ते त्यांनी विकत घेतलं. नाव आहे अजय सुरेश तेलंग, 34, तेलंग वय 34, राहणार यवतमाळ. तर हे ॲक्च्युली त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला आलेले होते इथं आणि ती भेट झाली नाही, त्यामुळे रेल्वे स्टेशनला त्या दिवशी थांबलेले होते. दुसऱ्या दिवशी परत भेटणार होते ते. तर या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि बाळ फारच लहान होतं, त्यामुळे ही फार सिरियस गोष्ट होती आमच्यासाठी. त्या बाळाला शोधणं फार गरजेचं होतं. तर त्या दृष्टीनं 3 टीम पोलीस स्टेशनच्या तयार केल्या गेलेल्या होत्या. आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज पाहिले गेलेले होते. हे लोक कुठं गेले, काय गेले वगैरे त्याचा मागमूस काढण्यासाठी. त्याच्यामध्येच त्यांनी फोन कॉलही केल्याचं एका ठिकाणी CCTV फुटेजमध्ये दिसलं. उचलून नेते बाळाला एक व्यक्ती, तेही त्याच्यामध्ये दिसलेलं होतं. त्या दृष्टीनं थोडं दमदाटाचा पण याच्यामध्ये विश्लेषण केलं गेलं आणि CCTV फुटेज पाहिल्यावरती थोडंसं असं लक्षात आलं की हे एकट्या माणसाचं काम नसेल, ह्याच्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व असतील. त्या दृष्टीनं काही गाड्याही संशयित आम्हाला त्याच्यामध्ये दिसलेल्या होत्या. देन दमदाटा आणि त्या गाड्यांचं जे लोकेशन बदलत होतं ते चेक केलं असता. काही ठिकाणी त्याच्यात साम्य दिसल्यावरती त्याच्यावरून ते गाडी ट्रेस केली, गाडी नंबर वगैरे. आणि ह्या लोकेशनवरून टीमचं आम्हाला लक्षात आलं की बहुतेक विजापूरच्या कडे हे लोक गेलेले असावेत. 28ला संध्याकाळपर्यंत आम्हाला मॅक्झिमम ह्या ट्रेस लागलेला होता. दॅट टाईम मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता, परंतु तो ट्रेस लागल्यामुळं आम्ही इमिजिएट ऑफिसर रवाना केला विजापूरला. आणि विजापूरला गेल्यानंतर तिथं आमच्या टीमला लक्षात आलं की त्या नंबरवरून की एक चंद्रशेखर मल्लप्पा नडगंडी वय 24, त्याचा धंदा चालक म्हणून तो काम करतो, जंबगी विजापूर इथला आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतल्यावरती त्याच्याकडून कळलं की ते बाळ विकलं गेलेलं आहे. त्या बाळाला त्यांनी 3 लाखाला विकलेलं होतं आणि विकलेली व्यक्ती ही सोलापूरची होती. सुभाष सत्ताप्पा कांबळे वय 55, लांबगी सोलापूर इथली राहणारी होती आणि तिला ते विजापूरमध्येच त्यांनी नेऊन विकलेलं होतं आणि ती व्यक्ती अजून हॉटेलमध्येच होती. मग त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. तिथल्या एका लॉजमध्ये ती व्यक्ती बाळाबरोबर मिळून आली. हे सगळं घेऊन टीम आमची परत आली. तर ह्याच्यातला हा जो आरोपी आहे एक आणि ज्यांनी विकत घेतलं त्या बाळाला 3 लाखाला, हे दोघं आत्ता आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आता आज त्यांची पोलीस रिमांड मिळालेली आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी मिळालेल्या आहेत, पण त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाकी गोष्टी अजून उघडकीस येतील. परंतु एकूणच ही बाळांची चोरी करणारी टोळी आहे हे याच्यामध्ये निदर्शनास येत आहे. आमच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील आणि हे अतिशय म्हणजे 27ला रात्री ही गोष्ट झाल्यानंतर 28पर्यंत ट्रेस करून 29पर्यंत बाळ आणि आरोपी सगळे ताब्यात आणलेले होते. एक अतिशय एक्सलंट इन्व्हेस्टिगेशन केलं गेलेलं आहे बन गार्डन पोलीस स्टेशनकडून. त्या बाबतीत माननीय पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार यांनी टीमचा 1 लाख रुपये बक्षीस देऊन सत्कारही केलेला आहे. आणि ही सगळी जी कारवाई आहे ही आयुक्त सर, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार सर
अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संदीप पवार, देन PI निंबाळकर साहेब, याचे IO आहेत चेतन धनवडे, DBचे रवी गावडे, देन मधाळे आणि बडे आहे, मंगेश बोराडे आहे, घोरपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू गुलवडे, विलास केकान, असं या सगळ्यांच्या पथकाने ही केलेली आहे. आणि आज बाळ त्यांच्या पालकांच्या ताब्यात पण आहे. त्याचं मेडिकल वगैरे केलं गेलेलं आहे बाळाचं, त्याची तब्येत वगैरे ह्या दृष्टीनं, आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात बाळ दिलं गेलेलं आहे. 2 आरोपी आमच्याकडे आहे. याच्यात अजून 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. ते ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. सुभाष कांबळेंच्या ॲक्च्युली मुलाची डेथ झालेली आहे. काही ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा मेलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते मूल पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आरोपींशी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि आरोपींनी त्यांच्याकडून ॲडव्हान्स पण काही रक्कम घेतलेली होती. असं निष्पन्न झालेलं आहे की आम्ही तुम्हाला ते मेल जातीचं बाळ आणून देतो म्हणून. आणि त्यांना ते बाळ आपलं म्हणून पाहिजे होतं, कारण त्यांचं मूल बाळ कुणीच नव्हतं. तेच सांगते, ती टोळी आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये असा एक जण आहे की जो पुण्यात राहतो, इथंच काहीतरी छोटी मोठी कामं करतो. त्यानं हे सगळं म्हणजे ह्या लोकांना इथं हे करून आणलेलं दिसतं आहे. ह्या टोळीला तो त्याच्यातलाच समाविष्ट असेल. म्हणूनच आम्हाला फर्दर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायचे की याच्यापूर्वी काही बाळं गेलेली आहेत का, त्या दरम्यानचे कुठून काय वगैरे, तो पुढचा भाग आहे मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टिगेशन. बाय कार गेलेले आहेत हे लोक. त्यांनी कार वापरलेली आहे याच्यामध्ये. हां, कार पण ताब्यात घेतलेली आहे मी. अलंकार थिएटरच्या चौकामध्ये कार उभा होती. त्यांनी रेखी केलेली होती आधी 2 दिवस, आणि त्या दिवशी पण ते बाळाच्या आई वडिलांनी ते बाळ झोपलेलं होतं तिथंच. हा मेन जो एक आरोपी आहे ज्यानं उचललं तो पण तिथंच झोपलेला होता जवळपासच. आणि ह्यांची झोप लागली की त्यांना पटकन बाळ उचललं, निघून गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये दिसतं आहे CCTV फुटेजमध्ये. ते आता आमचं अजून इंट्रोगेशन करायचं आहे, सगळं डिटेल इंट्रोगेशन करायचं आहे. कारण तो कन्नड आहे, त्याला मराठी आणि दुसरी कुठलीच भाषा येत नाही आहे. तर आम्हाला आता ते दुभाषा करून सगळं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. काय हां, नाही, तू स्वतः ड्रायव्हर आहे, कारचा तो ड्रायव्हरचा होता. तो ड्रायव्हरच आहे, ड्रायव्हरचंच काम करतो. तो तिकडचा आहे, विजापूरकडचा. म्हणजे हे आता इंटरेस्टेड झालं आहे, चाललंय. म्हणूनच म्हटलं काही गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ते आता आम्ही विदाऊट सगळे प्रूफ मिळाल्याशिवाय आपल्यासमोर डिस्कस होईल. ते अजून काही माहिती घेतलेली अजून तशी जवळपास 5-6 आरोपी आहेत. सुभाष कांबळे जो विकत घेणार आहे बाळाला, तसा काही संबंध नाही आहे. फक्त त्यांना मूल पाहिजे होतं ह्या ह्याच्यावरती ते त्यांनी विकत घेतलं. साथीदार आहे तो यांच्यातला एक जण. हां, तो शोधायचं चाललंय ना. म्हणजे आहेत ते लोक, माहिती आहेत, फक्त त्यांना आम्हाला अजून उचलायचं आहे. त्याची आम्हाला लिंक लागलेली आहे, ते उचलायची आहेत त्यांना. आता ते सगळे तिकडचेच आहेत. एक तिकडचाच आहे जो पुण्यात येऊन राहत होता, जो हे सगळं बाकीचं करून देत होता. त्याने उचललंय ना, बाजूला झोपलेला त्याने. येस, तो पुण्यातच असतो. काम मजुरी वगैरे असे कामं करण्याच्या नाही अजून. त्याला उचलायचं ना. आम्ही आता सांगू शकत नाही. हां, तुमच्यात हा आपल्याला ट्रेस झाला, याचे नंबर वगैरे ह्या सगळ्यामुळे हा पटकन आपल्याला मिळालेला आहे. यांनीच केलेली आहे दोघा-तिन्ही. हां, येस. नाही, हाही आरोपी तर गुन्ह्याच्या घटनास्थळी होता, उपस्थित होता. फक्त प्रत्येकानं प्रत्येकाचा वेगवेगळा रोल केलेला आहे.
हे सगळेच आधी 2 दिवस इथं आलेले होते ना. एक्झॅक्टली. नाही ना, त्यांचं काय आहे, त्यांना फक्त मुलगा पाहिजे होता त्या माणसाला देण्याच्या दृष्टीने. हां याच्यामध्ये जे घेणारा आहे त्यांना या आरोपींनी सांगितलं होतं की काही अशी मुलं विक्री करतात लोक की ज्यांना नको आहे मूल, तर ते असं सांगून त्यांचं असं प्रथम मी सांगितलं त्यांना आणि मी ते मिळवून देतो असं म्हणून त्यांनी स्वतः चोरी केलेलं वाढून दिलेलं आहे. असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होते. ॲक्च्युली त्यांनी पुढं काय अजून त्याचं डेव्हलपमेंट समजा त्याविषयी तपास करायचा अजून, तर त्याविषयी अजून तपास करायचा. त्यांनी त्याच्याकडे घेतलेलं आहे विकत या याच्यावर, विकत घेणं पण हा गुन्हा आहे. हे त्यांनी देणं वेगळं आणि विकत घेणं वेगळं. विकत घेणं इट्स वेगळं. लाईक ह्युमन ट्रॅफिकिंग. नाही, एखादा माणूस तुम्ही विकत घेता हा गुन्हाच आहे ना. त्याच्याबद्दलच तपास करायचा आहे. त्याच्याबद्दलच पूर्ण तपास करायचा आहे. परंतु थोडक्यात असं दिसतंय की ज्यांना नको आहे त्यांचे मुलं आम्ही देतो असं आणून देणारे लोक आहेत आपल्याकडं, असं सांगूनच त्याला प्रथमदर्शनी असं निदर्शनास येत आहे की त्याला हे माहीत नाही की चोरून आणलेलं असावं, हे ते पालकांना नको आहे म्हणून आले असं दिले, असंच दाखवल्याचं दिसून येत आहे. पण ते तपासाचा भाग आहे. ते सुरुवातीला कुणी सगळ्या गोष्टी मान्य करता असं नाही आहे. कांबळे शेती करतो, 55 वर्षाचा माणूस येतो. त्याच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्याला एक मूल पाहिजे होतं. मोठा मुलगा त्याचा ॲक्सिडेंट होऊन मेला. म्हणजे त्याची बायको पण मेली ना मुलाची. सून आणि बायको सगळे ते दोन्ही मेले त्याचे. मग त्याला कुणीच नव्हतं म्हणून त्याला मूल पाहिजे होतं. ॲक्च्युली जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.